जनतेच्या समस्येच्या बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुर्डे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात एक जण जखमी। बुधवार दिनांक 27 सायंकाळची घटना। शिकारीसाठी बॉम्ब ठेवल्याची शक्यता। पोलीस पथक घटनास्थळी दाखल। पंचनामा करून परिसरात शोध घेण्याची सुरुवात। श्वान पथकाकडून देखील परिसरात तपासणी। पोलीस अधिकारी यांच्याकडून गावात चौकशी सुरू। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। मुर्डे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने एक जण जखमी झाला आहे। बुधवारी सायंकाळी ही घटना घडली। शिकारीसाठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। पाहूया याबाबत हा सविस्तर रिपोर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुर्डे गोठलवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या स्फोटात एक मुलगा ज्याचं नाव प्रणव सुरेश येसरे वय 12 असे आहे तो जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमी व्यक्तीस तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार शिकारीसाठी जंगल परिसरात गावठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। स्फोटाची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे। याशिवाय श्वान पथकाच्या साहाय्याने देखील परिसरात तपासणी करण्यात येत आहे। घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून गावातील नागरिकांची चौकशी सुरू असून हा बॉम्ब नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता याचा तपास सुरू आहे। मुर्डे गोठलवाडी येथे झालेल्या या गावठी बॉम्ब स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील तपासानंतर या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे।